पत्रकार क्षेत्रातील कार्याला प्रेरणा देणारा आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरविणारा पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांचा 10वा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 सोमवार दिनांक 11 मे रोजी पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अत्यंत दिमागदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता या युक्तीनुसार पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ ममता प्रीतम म्हात्रे, महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्ष डॉक्टर स्मिता अजय पाटील, उपाध्यक्ष सौ आरती पाटील, सचिव ॲडव्होकेट एम दिव्या लोकरे तसेच इतर मान्यवर महिलांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून झाले। त्यानंतर सुमधुर आवाजात गणेश वंदना सादर करण्यात आली। पुढे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने वातावरण भारावून गेले। गायक अलंकार भोईर व विश्वनाथ गायकवाड यांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या मनात अभिमानाची भावना जागृत झाली। पत्रकार उत्कर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत राम जाधव यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच समितीतर्फे त्यांच्या पत्नी सौ निशा जाधव यांचा माहेरवाशिणीचा सन्मान साडीचोळी देऊन करण्यात आला। या कृतीतून पत्रकार उत्कर्ष समिती आपल्या सहकाऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडत नाही तर त्यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभी राहते हे अधोरेखित झाले। कार्यक्रमात पत्रकार उत्कर्ष समितीच्या महिला व पुरुष सदस्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले। यानंतर पत्रकार उत्कर्ष समिती वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा स्मरणिका 2026 चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले। एकूणच पत्रकार उत्कर्ष समितीचा हा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा केवळ सन्मानाचा नव्हे तर प्रेरणा देणारा, समाज कार्याला चालना देणारा आणि सांस्कृतिक समृद्धीचा उत्सव ठरला। उपस्थित मान्यवर, पुरस्कारार्थी आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला आहे। या यशस्वी सोहळ्यामागे पत्रकार उत्कर्ष समितीचे सर्वेसर्वा अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपूर्ण टीम मधील पदाधिकारी तसेच पत्रकार बंधू भगिनींनी दिलेला मोलाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला। सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा भव्य कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।